सहारा 11 शिवकर संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवा आणि नेक्स्ट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ती शौर्य 11 रिडगर विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी गौरी स्पोर्ट्स नेवाली घरच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतील। दोन्ही संघनायकांना देखील आम्ही विनंती करतो की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी याची आपण नोंद घ्या। चला, सहारा 11 शिवकर क्रिकेट संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल, आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवा। काल योगेश मडवी सर या स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला। कुठल्याही संघानं स्पर्धेला कुठलाही अडथळा आणला नाहीये आणि काल दोन संघ सुपर 10 मध्ये क्वालिफाय, शिवांश 11 टेंभोडे आणि शेवटच्या थरारक सामन्यामध्ये डीसीसी मोरबे संघाने बाजी मारली। आज स्पर्धेचा दुसरा दिवस जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि पहिल्या सत्रासाठी जातो ते आमचे रायगड ठाण्यातील एक दमदार मराठी हिंदीचे समालोचक योगेश मडवी सर, सिद्धी करोले। धन्यवाद। थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच प्रवीण। कबाई केशरी गंध हमा शिवछत्रपतींचा छंद, मुगाने एकच नामघोष जगदंब जगदंब। सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय। बरेच सारे प्रेक्षक वर्गाच्या युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेत। एकविराय इव्हेंट्स यांच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत। त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत। आपण पाहताय दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची दे याचा डुआ आणि आपण पाहतो आमदार चषकाचा सोहळा। आज 8 संघ आपल्या समोर पाहायला मिळतील। एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल। आज क्वालिटी लेवलचं क्रिकेट, स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय सहारा 11 शिवकर विरुद्ध विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा। ही लढत मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सहारा 11 शिवकर संघ। चला, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे। आज स्पर्धेतला दुसरा दिवस, काल स्पर्धा सुरुवात झाली आणि आज स्पर्धेमधून आपण पाहतो दुसरा दिवस। 5 षटकांची लढत आणि काल सर्वाधिक धावा आपण पाहिल्यात तर 71 धावा सर्वाधिक होत्या। या स्पर्धेमध्ये हाईस्ट टोटल नोंदवली होती। टेंभोडे संघाने या स्पर्धेमध्ये 71 धावा हाईस्ट टोटल नोंदवली आहे। ग्राउंड खूप चांगला आहे, सुंदर ग्राउंड, क्रिकेटला अगदी अनुकूल असं ग्राउंड आणि क्लायमेट तुम्ही बघता, डोंगराच्या कुशीमध्ये बसलेले सुंदर ग्राउंड आणि या ग्राउंडवरती आमदार चषकाचा दमदार सोहळा आपण पाहतोय। या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे सन्माननीय राजेशदादा कातर आणि त्या सोबतीनं सन्माननीय आकाश शेठ कातरा यांच्या वतीनं ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आमदार चषक 2024 फोर्टिक आमदार आपण पाहतोय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा। आणि महागुरु, मी सुरुवातीलाच नागझरीमध्ये सांगितलं की पनवेल तालुक्यात सर्वाधिक स्पर्धा, टेनिस क्रिकेटच्या सर्वाधिक स्पर्धा कुठल्या होत असतील तर आमदार प्रशांतदादा ठाकूर या नावाच्या। आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर ही पहिली स्पर्धा आपल्या भेटीस येते, ती म्हणजे राजेशदादा कातर आणि आकाश शेठ कातर यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 शानदार पर्व। पंचांच्या भूमिकेत 2 ऑफिसर्स तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। मेन अंपायरच्या भूमिकेत मिस्टर वॅबरेट म्हणून ज्याला संबोधलं जातंय ते सँडी पार्कर सर, मॅन फ्रॉम केबाले। आणि त्यानंतर आपण पाहतोय लेग पंचांच्या भूमिकेत सुनील तांडे सर, मॅन फ्रॉम बेलवली। आणि तिसरे पंच धोनी सर। या सगळ्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया। आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर ॲज अ ओपनर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। ती सलामीसाठी प्रणय म्हात्रे आणि उत्तम पाटील हे 2 ॲज अ ओपनर शिवकर संघाकडनं सलामीसाठी आलेत। स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगुन एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर गोलंदाज तयार होतोय साहिल उलवेकर। दुसरा दिवस, पहिला बॉल, गोलंदाज तयार, लेट्स प्ले। चांगली सुरुवात, यॉर्कर किंग। खरं तर सलामीवीर ॲज अ ओपनर आपण पाहिलं तर प्रणय म्हात्रे, सलामीला स्ट्राईक एंड बत्ती, नो स्ट्राईक एंड बत्ती उत्तम पाटील, गोलंदाज साहिल उलवेकर। चांगली सुरुवात करतो आपल्या टीमसाठी। ऑफ साईडला लॉंग ऑफच्या वरनं दुसरा बॉलवरती पहिला धमाका दिलाय सलामीवीर प्रणयच्या बॅटमधून, येतोय पहिला षटकार।
सुरुवात चांगली झाली. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल यॉर्कर फेकला, दुसरा बॉल बत्ती ताबडतोब उत्तर मिळालं. प्रणय आपण पाहतो, प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या 6. पुन्हा एकदा ऑफसाईडला ह्या बेस फिल्डर थोडे दूर आहेत, बॉल पर्यंत पोहोचते तोपर्यंत सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल एक प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ते अर्थातच डॉक्टर विरुद्ध महाराष्ट्र पोलीस आणि गौरी स्पोर्ट्स पार्ट 2 कॅप्टनचे कॅप्टन अर्थातच मुंडी म्हणून स्पेशलिस्ट आपण ज्यांची ओळख पाहतो ते आकाशभाई यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या 7 आलेल्या सर्व पाहुण्यांचं देखील व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेत, त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 7. चांगला चेंडू, समोर चेंडूला टॅप केलाय, समोर सिली पॉइंट रिजन मध्ये फिल्डर होते, एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीनं 8 धाबा. सलामीवीर तुम्ही पाहता उत्तम पाटील ज्याने एक धाबीनं अकाउंट ओपन केले, तर दुसऱ्या बाजूला प्रणय म्हात्रेनं 6 एकूण 7 वरती तो खेळतो 3 चेंडू मध्ये. धावसंख्या 8. यावेळेस बॅटची एज विकेट मिळू शकते आणि बंटी होते झेल खाली. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर होतोय. ॲज द ओपनर सलामीवीर प्रणय म्हात्रे बॅक टू द डगआउट. मात्र बाद झाले, ज्यानं फक्त 7 धाब्याचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती सूरज पाटील, इनॅक्ट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती सूरज पाटील आलाय. सूरज पाटील बॅट्समॅन तुम्ही पाहतायत. एकमेरा इव्हेंटचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे, कारण स्क्रीनवरती तुम्ही पाहता प्रत्येक खेळाडूचं डिटेल्स तुम्हाला दिलं जातं आणि सूरज पाटील आलायत. नक्कीच त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण पाहतो एकविरा इव्हेंट हा लाईव्ह टेलिकास्ट सध्या तरी आपण पाहिला भरपूर चर्चित आहे, चर्चा नक्कीच करू. समोर खेळतात पुन्हा एकदा ऑफ साईडला लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली. एक धाबेनं अकाउंट ओपन केले सूरज पाटीलनं. तर टीमची टोटल आपण पाहतो एकूण 9 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर दमदार षटक फेकलंय साहिल उलवेकरनं, ज्यानं फक्त 9 धाबा दिल्या, तर एक महत्वाची विकेट त्यानं घेतली आहे. म्हणजे धाबा झाल्यात त्या 1 गडी बाद 9 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बात आहे. डीजेस नितीन जेव्हा जेव्हा असतात तेव्हा संगीतांची मेहफिल तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज सकाळच्या सत्रामध्ये चांगलं वातावरण आणि खूप चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज जगातला महासम्राट राजा, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज हे जगातले 8 मोठे शत्रू होते. त्या 8 शत्रूंना 8ही दिशांना एकाच वेळी नामहरण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राहुल ओलवेकर दुसरं षटक घेऊन आलाय. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आम्हाला भरपूर माहिती मिळाली. एकूण टोटल जर पाहिली तर सर्वाधिक धाबा करणारा खेळाडू सनील गायकवाड तेंभोडे यांनी 18 बॉलमध्ये 48 केले, तर संजय पाटील खानाव याने 17 बॉलमध्ये 45 केल्या. ही माहिती आम्हाला सुधीर आगलावे आमचे स्कोर आम्हाला देत आहेत, त्यांचं कौतुक करूया. पहिला चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळलाय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत सिंगल प्राप्त केली. राहुल ओलवेकर, उंची बघा किती, जेवढे उंच खेळाडू असतात तेवढा त्याला गोलंदाजीचा फायदा होतो. आणि नक्कीच राहुल ओलवेकर हे नाव भरपूर वर्षापूर्वी नक्कीच ऐकतो. दादा भोईर, राहुल ओलवेकर, भावेश सध्या तरी आपण पाहिलं याच्या अगोदरचे हे 2 नाव आहेत जे भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत. व्यंकटेश प्रसादची आठवण दोन्ही सरांनी दिली. खरं तर भारतीय टीम मध्ये देखील असे गोलंदाज होते. चांगला चेंडू फोडल्यानंतर थोडा झीप राहिला आणि ते डॉटची समाप्ती.
षटक क्रमांक दुसरं फेकलं जाते, चांगली षटक राहुल ओलवेकरच्या माध्यमातून फेकलं जाते. विराज स्पोर्ट्स खिडूकपाडा. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकरमध्ये खेळाडू. ओ फिट झालेत, बॅकअप होतं, रन्स मिळाली, एक डायरेक्ट हिट मिळालं परंतु खेळाडू पोहोचले क्रीज मध्ये. धाबा संख्या 22च्या स्वरूपामध्ये एक प्राप्त झाली. एकूण धाबा संख्या 11. एक गडी बाद. ओव्हर नंबर सेकंड. चांगले षटक राहुल ओलवेकरच्या माध्यमातून फेकलं जाते, जे सेकंड पॉवर प्ले. 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. ऑफ साईडला 2 खेळाडू तुम्ही पाहतायत. एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ऑन साईड मध्ये 2 खेळाडू आहेत. एक लॉंग ऑन मध्ये तर एक डीप मिड विकेट, असे 2 खेळाडू ऑन साईड मध्ये ठेवले गेलेत. राहुल ओलवेकर पुन्हा एकदा शपथ झालेत. ऑन साईडला फ्लिक केलाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये जिथे फिल्डर तैनात केले गेलेत आणि सिंगच्या मदतीने टीमची टोटल सध्या 12 या धावसंख्येवरती अगदी शांत टोटल सुरू झाली. डावाची सुरुवात खरं तर षटकारानं झाली आणि त्यानंतर पाहिलं की कमबॅक मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आल्या, परंतु राहुल ओलवेकरनं आतापर्यंत रन्स दिलेत फक्त 2. फुलटॉस चेंडू शॉर्ट लेग रिजनला, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषा बाहेर येतोय चौकार. पर्यंत खेळाडू पोहोचला नाहीये आणि नंतर बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फरार झालाय. 4 रन्स. बॅट्समन उत्तम पाडीच्या बॅटमधून चौकार आलाय. गरज आहे संघाला. पुन्हा एकदा बॅक साईडला, यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये धन 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 करत चाललाय बॉल, सीमारेषा बाहेर. 4 रन. लगातार 2 चेंडू मध्ये 2 चौकार आले. शेवटचे दोन्ही चौकार आपण पाहतो धावपडकापती धावा लागले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 20 धावा. क्रिकेट संघाचे नामवंत क्रिकेटर, काल ज्यांचा वाढदिवस खूप मोठ्या जल्लोषमध्ये साजरा केला, ओमकार पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. खऱ्या अर्थाने योगेश मडवी, आपण खिडूकपाडा क्रिकेट संघाच्या, विराज स्पोर्ट्स खिडूकपाडा क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या बद्दल एक चांगली प्रतिक्रिया दिली. मध्ये त्यामध्ये राहुल उलवेकर असतील, दादा भोईर असतील, उमेश उलवेकर असतील, या खेळाडूंनी खूप मोठं योगदान दिलं एकेकाळी. आणि आज मात्र फिटनेस बघा, राहुल उलवेकरची कित्येक वर्षे क्रिकेट खेळतो. नक्कीच महागुरू नक्कीच आमच्या सोबत आहेत. ज्या स्पर्धेमध्ये महागुरू असतात त्या ठिकाणी स्पर्धा ही यशाच्या उंच शिखरावरती पोहोचत असते, कारण प्रत्येकाची माहिती लेखाजोखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. 2 ओव्हर समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद झालाय. 2 षटक समाप्त झालेत. सेकंड स्पेलसाठी आता पुन्हा एकदा साहिल उलवेकरचा वापर करण्यात आला. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये साहिल उलवेकरनं चांगले षटक फेकलं, परंतु सेकंड स्पेल पुन्हा एकदा कॅप्टनने त्याला दिलंय साहिल उलवेकर. तर सेकंडवरती सूरज पाटील 3 चेंडूमध्ये 3 धावा त्याने केल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा मारा, समोर खेळतोय, बॅक टू द बॉलर. कुठल्याही प्रकारची रन नाहीये. रणनीती आखावी लागेल, मोठे फटके दाखवावे लागतील, कारण 2 षटकामध्ये 10ची सरासरी गाठली आहे. 71 धावा या स्पर्धेमधला हाईस्ट टोटल आहे. सर्वाधिक धावा म्हणजे 71 धावा आहेत. त्यामध्ये 55-60 धावा नक्कीच बेस्ट टोटल मानली जाईल. चांगला चेंडू, परंतु पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर. सँडी पर्कर सांगतात की स्वेर चेंडू, पहिला अवंतर धाव या ठिकाणी ऍड होतीये. बॅटिंग करताना शिवकर संघ आपण पाहिलं एक ताकदवर मजबूत संघ आहे, परंतु थोडासा शांत या मॅच मध्ये. त्यांची बॅटिंग थोडीशी शांत आहे. यावेळेस मात्र स्क्रीनच्या समोर फिल्डर पोहोचले. धक्का नंबर 2. सूरज पाटील बॅक टू द डगआउट.
स्पर्धेचे दोन लाडके आयोजक तुम्ही पाहतात, आमचे सर्वांचे लाडके म्हणजे राजेश दादा काथारा ग्रामपंचायत सदस्य नेवाले आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की आकाश शेठ काथारा अष्टविनायक धाब्याचे मालक सन्माननीय आकाश शेठ काथारा ग्रामपंचायत सदस्य नेवाली. खरं तर यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा एबन जोडी आणि एबन जोडीच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा 15 वर्ष राजेशदादा काथार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्पर्धा दरवर्षी असते आणि याही वर्षी किंग मेकर दादा सरकार राजेश शेठ काथारा. बॉल चांगला, तेवढंच चांगलं उत्तर मिळालंय. मिड विकेटला चेंडू सीमारेषा बाहेर सरळ फेकून देतो, सीमारेखा बाहेर येतोय अजून एक षटकार. मयूर घरत आल्या आल्या षटकारानं खातं कोलकवत आहे बघा. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आहे आणि मिडल ऑर्डरचे जे खेळाडू असतात ते विस्फोटक असतात, ह्याचा त्यांनी परिचय पटवून दिलाय प्रेक्षकांना आणि आल्या आल्या मयूर घरतनं षटकार ठोकलाय. आमदार चषकाचा 4थं पर्व आहे. तसं पाहिलं तर एकूण 15 वर्ष या स्पर्धेला झाली आणि कौतुक करायला पाहिजे की आमदार साहेब देखील 4थ्यांदा आमदार झाले आणि ज्या वर्षी आमदार नक्कीच आपण पाहतोय 4थ्यांदा. आणि मी आताच पहिलं स्टार्टिंगलाच उल्लेख केला की आमदार झाल्यानंतर पहिली महागुरू ही स्पर्धा आहे आमदार चषकाची. इथनं सुरू झालेत कारण आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये रायगड ठाण्यामध्ये भरपूर स्पर्धा होत असतील महागुरू, परंतु आमदार चषक स्पर्धा, आमदार म्हणजेच प्रशांतदादा ठाकूर चषक, हे सर्वाधिक जास्त स्पर्धा होत असतात ना. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने योगेश मडबे आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत. अनेक खऱ्या अर्थाने गावामध्ये 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं खऱ्या अर्थाने अनाऊन्समेंट झालं. म्हणजे लोकांमध्ये खऱ्या अर्थाने खेळाडूमध्ये सुद्धा एक आत्मविश्वास होता की याच नावाची स्पर्धा खऱ्या अर्थाने आज या गावामध्ये खेळवली जाईल. आणि आपण नेहमी आपण ठाणे जिल्ह्यामध्ये जरी गेलो ना तरी म्हणत असतो रायगड आणि ठाणे ग्रामीणमध्ये जर कोणता असं एक दमदार नेतृत्व आहे की ज्याच्या नावाने सर्वाधिक जास्त स्पर्धा पनवेलमध्ये खेळवल्या जातात, ते एकमेव नाव आहे पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब. नक्कीच महागुरू जाऊया आपण मैदानावरती, जिथे पहिला बॉलवरती षटकारानं अकाउंट ओपन केलंय. बॅट्समन तुम्ही पाहतायत मयूर घरात. यावेळी चांगला चेंडू, चांगला बॉल, अपील स्ट्रॉंग होतं, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. कमबॅक झालंय. पहिला बॉल थोडासा खराब लेनचा होता, त्याच्यावरती षटकार मिळाला आणि त्यानंतर ब्लॉकरचा मालक आहे यॉर्कर चेंडू. चांगली लेंथ बघा, व्हाईट यॉर्कर, परफेक्ट व्हाईट यॉर्कर आणि त्यानंतर डॉट चेंडू समाप्ती. धावसंख्या एकूण 27. पुन्हा एकदा बॉल चांगला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत, चांगली फिल्डिंग, एक सिंगल प्राप्त केली. धावसंख्या टोटल 28 धावा. महागुरू मागच्या वर्ष आपण पाहिलं की आमदार प्रशांतदादा ठाकूर 27 क्रिकेट स्पर्धा संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये पार पडल्या होत्या. खरं तर ही माहिती आपल्यालाही नसेल, परंतु आमचे गुणलेखक सुधीर आगलावे यांनी आम्हाला ही माहिती दिली आहे. बघा किती चांगली स्कोररची भूमिका आहे, प्रत्येकची माहिती असणं फार गरजेचं आहे. स्कोरर भरपूर पाहिलेत महागुरू आपण पण, परंतु प्रत्येक गोष्टीची लेखाजोखा सध्या आम्हाला सुधीर आगलावे देत आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. कोलवाडीचेत आणि चांगली स्कोररची भूमिका. ओव्हर या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा. या ओव्हरमध्ये एक षटकार आला तरी सुद्धा फक्त 8च धावा खर्च झाल्या आणि षटक क्रमांक इथे 3 समाप्त झाले. साहिल उल्वेकर ज्यानं 2 षटक फेकले, 2 षटकामध्ये त्यानं धावा दिल्या 17, तर 2 विकेट देखील घेतलेत त्यानं. खूप चांगली गोलंदाजी साहिल उल्वेकरची राहिली. राहुल उल्वेकरनं एक स्पेल फेकलं, त्यानं 11 धावा दिल्या. एकूण टोटल जर पाहिली 3 ओव्हरमध्ये धावा पळकावरती लागलेत 2 गडी बाद 28 धावा. खऱ्या अर्थाने शुभेच्छा आलेल्या आहेत. विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे क्रिकेट संघातील एक नामवंत क्रिकेटर आमचे मित्र यश पाटील आणि त्या संघाच्या माध्यमातून विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे
उसरणे ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय शिवाजीदादा पाटील यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा, प्रकाश जवतातील क्रिकेट स्पर्धा 21 ते 26 जानेवारी रोजी आपल्या भेटीसाठी उसरण्या गावच्या मैदानावर आपल्या भेटीसाठी येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक असणारा 1 लाख, द्वितीय पारितोषिक असणारे 50,000, तृतीय पारितोषिक 25, चतुर्थ पारितोषिक 25 आणि स्पर्धेमध्ये मालिकाबीरसाठी 2 व्हीलर्स बाईक असणार आहे. यश पाटील, आपण या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुमचं मनपूर्वक आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. 3 षटक समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा लागलेत त्या 28 धावा. 9.33 ही सरासरी गाठत असताना इथे शिवकर संघ, सहारा 11 शिवकर संघ जो एक बॅटिंगसाठी मजबूत संघ मानला जातो, परंतु ह्या खेळपट्टीवरती आतापर्यंत थोडे शांत आहेत त्यांचे खेळाडू. आमदार प्रशांतदा ठाकूर चषक 2024 पर्व तुम्ही एन्जॉय करतात. आज खरं तर पाहिलं अनेक साऱ्या स्पर्धा सध्या आपण पाहिलं तर सुरू झालेत आणि त्याच्यातली एकमेव अशी नामांकित स्पर्धा म्हणजे आमदार प्रशांतदा ठाकूर चषक 2024 पर्व. गोलंदाज भावेश उलवेकर ओव्हर नंबर 4 फेकण्यासाठी आलाय. मयूर नक्कीच आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण आतापर्यंत पाहिलं. तोच खेळाडू स्ट्राईक एंडवरती आहे. फिल्डिंग रचना तुम्ही पाहतात. ऑन साईडला 3 खेळाडू तैनात केले गेलेत बाउंड्री लाईनवरती. ऑफ साईडला 2 खेळाडू आहेत, एक कव्हर मध्ये एक लॉंग ऑफ मध्ये आणि ऑन साईड मध्ये लॉंग ऑन तैनात केली गेली आहे. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पहिला चेंडू लॉब केलाय बॅटच्या रेडारमध्ये, सरळ फेकून देतोय वाईडिश लॉंग ऑनच्या वरनं. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स 6 रन. स्वागत केले पहिल्या बॉलवरती. वेलकम टू द ग्राउंड. स्वागत केलंय भावेश उलवेकरचं पहिल्या बॉलवरती, कारण आत्ता धावांची गरज आहे. 3 षटक शांत होतो, आत्ता शांत बसणार नाहीये हे मयूर घरत मैदानामध्ये सांगतोय. ज्यानं डाबाला सुरुवात षटकारानं केली त्यानं पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. यॉर्कर चेंडू 2 फिल्डरांना बीट करून चाललाय लॉंग स्टॉप कडे आणि धन 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 करत लेग पाईटचा शानदार चौकार. या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे सर्वांचे लाडके राजेशदादा काथारा, किंग मेकर दादा सरकार. नक्की त्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहिलं. खरं तर गुणगान गाणारं हे संगीत पुन्हा एकदा यावेळेस कमबॅक झालं. चेंडू गुडलेन स्पॉटचा होता, पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय, परंतु स्ट्राईक एंडवरती तुम्ही मयूर घरतला पाहताय त्यानं 2 षटकार ठोकलेत. धावा संख्या 38. षटक क्रमांक 4 फेकले जाते. थोडंसं मागडं षटक असेल कारण बॉल फेकले त्या ओव्हरमध्ये 3 चेंडू 10 धावा त्यानं खर्च केलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला मिस टायमिंग राहुल उलवेकर, बॉल खाली आलाय आणि विकेट मिळते महत्वाची. मयूर घरत ज्यानं 7 बॉल मध्ये 13 धाब्याचं योगदान दिला, 2 षटकार त्याने ठोकले, तो मैदानाच्या बाहेर चाललाय. विकेट नंबर 3. बॉल यावीस मात्र फलंदाज सोपा झेल, अगदी सोपा झेल ड्रॉप केलाय. धावसंख्या कोण पाहिले 1 ने पुढे चालली. धावपळकावरती 39 धावा लागलेत.
39 लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच चौथं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. 5 तुम्ही रेफ्रिजरेटर पाहता. खरं तर 5ही संघांसाठी आहे, जे सुपर 5 मध्ये जाणाऱ्या 5ही संघांना दिले जातील. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी गिफ्ट आहे, जे शेवटच्या दिवशी ओपन होणार आहे. चांगला चेंडू ऑन साईडला फ्लिक केला. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली आणि डबल देखील त्या ठिकाणी प्राप्त होतीये. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावा मिळतात 2 आणि षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सहारा 11 शिवकर संघ 3 गडी बाद 41 धावा. षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा मागून आपण पाहिलं की प्रति ओव्हर आता 10.25 ची सरासरी गाठली आहे. बॅटिंग करत असताना सहारा 11 शिवकर संघानं शेवटचं अंतिम षटक टार्गेट करावं लागेल, कारण लक्ष या मॅच मध्ये 50, 55 किंवा 55, 60 जर केल्या तर नक्कीच एक फायटिंग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ती नक्कीच प्रेक्षक वर्गाला आवडेल. तर प्रेक्षक वर्ग क्रिकेट स्पर्धा पाहत असतात, एक चांगली मॅच पाहण्यासाठी ते उत्सुक असतात आणि जर 55 ते 60 धावा झाले तर नक्कीच एक फायटिंग टोटल असू शकते. पहिला चेंडू लॉफ केला. यावेळेस मात्र डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. चेंडू सीमारेषा बाहेर फरार होतोय. 4 रन्स. पहिला बॉलवरती स्वागत केलं. शेवटचं नितेश भोईर षटक फेकतोय. संकेत डवले स्ट्राईक हँडवरती काढू. यॉर्कर चेंडूचा वापर पुन्हा एकदा एस्टनच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. लेग बाय स्वरूपात 1 रन प्राप्त होते. सिंगच्या मदतीने टीमची टोटल 46 लॉस ऑफ 3 विकेट. 46 धावा झालेत. शांत वातावरण तुम्ही पाहताय. चांगलं क्लायमेट आणि त्याच्यामध्ये एक सुंदर मॅच सकाळच्या सत्रामध्ये 2 संघांमध्ये. सहारा 11 शिवकर विरुद्ध विराट स्पोर्ट्स खडूकपाडा. इनसाइड आउट ठोकलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. सीमारेषा बाहेर षटकार. षटकाराबरोबर सहारा 11 शिवकर संघाचे अर्धशतक कंप्लीट झाले. धावा पळकावती 52 धावा. 52 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद झालेत आणि षटकाराला उत्तम च्या बॅट मधून. उत्तम स्ट्रायकरवरती तुम्ही पाहतायत. नक्की त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर असतील या मॅच मध्ये. एक षटका त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहिलाय, तर 2 चौका त्याने ठोकलेत. 17 बळती खेळतोय उत्तम मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू गुडलँड स्पॉटला पडल्यानंतर उसळी घेणारा थोडासा टॉस झालाय आणि ते रनआउटची विकेट. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर होतोय. संकेत ढवळे बॅक टू द डगआउट. संगीत डीजेच्या माध्यमातून ऐसा चकडेवाला पुन्हा होणे नाही. नितीन खूप चांगलं संगीत होतं. पंढरशेठ फडके, किंग मेकर, दहाजदार सरकार आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले की सगळ्यात पहिले नाव येत आहे. धावसंख्या 52. 4 गडी बाद झालेत आणि नक्कीच शेवटच्या षटकातले 2 बॉल शिल्लक राहिलेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीप पाटील नॉस्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती संदीप पाटील आलाय. क्लिंग बोल्ट
अजून एक विकेट प्राप्त केली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. एक चौकार एक षटकार होता, परंतु त्यानंतर इथे विकेट मिळाली रनआउटची आणि आता क्लिंग बोर्ड. अजून एक धक्का लागलाय खिडूकपडा संघाला. 52 धाबे संख्येवरती. शिवकर संघाला धक्का लागलाय. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. नवीन बॅट्समन जातोय प्रणित म्हात्रे. तर इथे सन्माननीय दिनेश सावंत साहेबांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सर्वच्या सर्व ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून ज्यांचं खूप मोठं नेहमी योगदान प्राप्त झालेलं आहे. सावंत सर या व्यासपीठावर राजेश काथार यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. शेवटचा अंतिम बॉल. चांगला चेंडू. लास्ट इनिंग आपण पाहिलं की लास्ट शेवटी चांगली गोड केली आहे. खरं तर गोलंदाजी करताना नितेश भोईरनं 19 या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या, तर एक गडीबाद देखील केला. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 10 रन्स आले, तर ओव्हर समाप्त झाले. 5 पहिलं सत्र समाप्त होत आहे. बॅटिंग करत असताना सारा 11 शिवकर संघानं केलेत 5 गडीबाद 52 धावा आणि 53 धावेचं टार्गेट उभं केलंय या मॅच मध्ये वीरा स्पोर्ट्स खिडूकपडा संघासमोर. नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करूया. I kindly request both the captain please for the toss. आइए दोनों कप्तान. शौर्य 11 भैरवदेव रेडगर संघ आणि त्यानंतर गौरी स्पोर्ट्स नेवाली ही लढत होणार आहे. नेक्स्ट लढत दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. परंतु आपण इथं पाहतो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना शिवकर संघाने केलेत 52 धावा. 53 धावेचं टार्गेट असेल या मैदानावरती, परंतु ते टार्गेट कशा प्रकारे चेस होईल की त्यांना रोख लावली जाईल याचं प्रत्यक्ष धावतोबरण ऐकण्यासाठी मायक्रोफोनमध्ये आम्ही आमंत्रित करतोय रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. थँक्स योगेश मडवी. ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेकरता ज्यांच्या संकल्पनेतून सर्वच्या सर्व ट्रॉफ्या खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत ते आदरणीय दिनेश सावंत सरांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेब या आपण व्यासपीठावर तुमचं आम्ही गौरी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत करत आहोत. यानंतर इथे नाणेफेक केली जाणार आहे. आमचे चंद्रकांत पाटील एक सिनियर क्रिकेटर लेजंड क्रिकेटर खऱ्या अर्थाने रिडगर यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. शौर्य 11 भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाच्या संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गौरी स्पोर्ट नेवाली अशी लढत पाहणार आहोत. संदेश भोईर संघाचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक करणार आहोत. दिनेश सावंत सर जे वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान असतं. सावंत सर या तुमच्या शुभास्ते ते नाणेफेक केली जाणार आहे. धन्यवाद योगेश मडवी सर. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचा. आपण आमदार चषक गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित आमदार चषकामध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. अर्थातच 10 सरकार किंगमेकर
पंढरीनाथ शेठ फडके साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं आपण श्रद्धांजली वाहिली आणि स्पर्धा दरवर्षीप्रमाणे तुमच्या भेटीसाठी 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा राजेश शेठ काथारा यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचे जनक या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा आणि अष्टविनायक धाबा मालकचे ओनर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ काथारा यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित आमदार चषक तुम्ही एन्जॉय करतायत. दिनेश सावंत साहेब डॉक्टर यांचं आगमन झालंय. प्रवीण जगदाले सर यांनाही तुम्ही पाहताय, त्यांचंही सहर्ष स्वागत. तो चलते मैदान की तरफ. आज के खेल का दूसरे दिन का पहला मुकाबला जहां पर सिक्का उछला खिड़ुकपाड़ा टीम के पक्ष में और उन्होंने फैसला लिया था फील्डिंग करने का और पहले बल्लेबाजी करते हुए रन टोके 52. 53 रनों का लक्ष्य का पीछा. पहली गेंद उछाल मिला था, कट किया इस गेंद को, थर्ड मैन के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, दन 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 करती हुई 4 रन. ऊपर भावेश उल्वेकर के बल्ले से ये शानदार हिट चौका मिलता हुआ राहुल उनका साथ देंगे कि दोस्तों राहुल के बारे में जिक्र किया जाएगा तो बहुत सारा अनुभव है टेनिस क्रिकेट विश्व में उनका. एक जमाने में जब भीगर, हरिग्राम, वाकड़ी, दुंदरे ऐसी टूर्नामेंट में जब आते थे तब 2 1 ओवर के मैचेस होते थे. क्या कमाल का उम्दा प्रदर्शन रहा था अपने गेंदबाजी में और आज भी वही चमक, वही दमखम देखने को मिली. ऑन साइड में मोड़ दिया है, वहां पर फील्डर मौजूद है. वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ रोकेंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों के साथ वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ुकपाड़ा टीम का स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है. बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 5. प्रति ओवर कम से कम 10 से अधिक रन तो बनाने पड़ेंगे. 53 का लक्ष्य है. कल आपने देखा सुपर 10 में क्वालिफाई होने वाली 2 टीमें, यानी कि हर रोज 8 टीमें खेलेगी. 32 ग्रामीण, एक 40 प्लस का लॉट्स, यानी कि 8 40 प्लस टीमें होंगी. शिवांश 11 टेम्भोड़े और डीसीसी मोरबे, ये 2 टीमें सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है. ओ बड़ा शॉट लगाने का प्रयास, अंदरूनी हिस्सा लगा है बल्ले का. क्या कमाल का कैच पकड़ा है वहां पर, रिप्ले में आप जरूर देख सकते हैं. खेलना चाहते थे बड़ा शॉट, वहां पर बल्लेबाज राहुल उल्वेकर, मात्र उनका बल्ले का अंदरूनी हिस्सा लेती हुई विकेट कीपर मेरे ख्याल से उत्तम पाटिल के द्वारा ये बेहतरीन कैच पकड़ा. जैसे ही बल्लेबाज भावेश दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन कर रहे थे और राहुल भी उन्हीं की सोच के साथ खेलना चाहते थे, लेकिन अंदरूनी हिस्सा लगते हुए पहले अटेम्प्ट में एक ही हाथ में बाएं हाथ से डाइव लगाकर कैच पकड़ा है. कैच ऑफ द डे भी कहेंगे तो बेहतर, और यह पहला करारा झटका. स्वागत है उनका. नितेश भोईर न्यू बैटर इन एट नंबर 3 की पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए. और चलिए इस बार छोड़ दिया इस गेंद को, लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद अंपायर ने वाइड बॉल का करार घोषित कर दिया है. वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई इसी 1 रनों की मदद से, हालांकि बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन. 47 रनों की अभी भी जरूरत है. 53 रनों का लक्ष्य सुबह के सत्र में आपने देखा कि जहां पर टारगेट सेट किया है. कैलासवासी सीताराम धर्मा काथारा, गौरी स्पोर्ट्स प्रेरणा स्थान, कैलासवासी बालाराम रामदास पाटिल, कैलासवासी सहू इंदुबाई अनिल काथारा, इनको भी इस टूर्नामेंट के माध्यम से हमने पहले दिन भावपूर्ण श्रद्धांजलि दी. और निश्चित तौर पर ये टूर्नामेंट 4 चांद लगाते हुए. शॉर्ट पिच लाइन की बॉल पुल किया जरूर है. मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से बहुत बड़ा गैप है. पावर प्ले फायदा जरूर मिलेगा और गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन. क्लब एक एवन जोड़ी और होगी रेडगर की, संदेश और प्रणव की, जो उनके खिलाफ खेलने के लिए तैयार होंगे. और कमाल की रफ्तार थी इस गेंद में.
वह मयूर घरत के द्वारा बेहतरीन गेंद यहां पर रिलीज की, सीधा गेंद पड़ने के बाद तेजी के साथ विकेट कीपर के हाथों में गई, डॉट बॉल की समाप्ति। यानी कि जिस पावर प्ले में शुरुआत हुई थी 9 रनों के साथ जब बल्लेबाजी कर रही थी शिवकर टीम पहले हाफ में, और इस सेकंड सत्र में आप देख सकते हैं इनिंग जब चालू हुई तो 9-10 रन एक विकेट के नुकसान के ऊपर अभी तक वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ुकपाड़ा टीम का स्कोर है। भावेश उलवेकर अभी भी ढगा नॉन स्ट्राइक एंड पर सुरक्षित है, 2 गेंदों में 5। उनके बल्ले से कमाल का शॉट, टक्कर की आवाज आई और सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, सीमा रेखा पार 6 रन। आणि त्याचबरोबर विराट स्पोर्ट खिडूकपाडा, सहारा 11 शिवकर या दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। आमचे स्पर्धा ऑर्गनायझर मोतीराम शेठ काथारा नेवाली यांचे जावई आकाश उलबेकर खिडूकपाडा त्यांचे आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करत आहोत। O2 रॉकस्टार प्रवीण गायकर। पहले ओवर में रन बने हैं टोटल 16, एक विकेट के नुकसान पर जीतने के लिए 53 रनों का टारगेट था। अब 24 गेंदों में चाहिए 37 रनों की जरूरत। आकाश कातारा इनको आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, साथ ही साथ दीपक पाटिल माजी उपसरपंच वलवली काफी मेहनत लेते हैं पूरी तरीके से। जहां पर कोई अगर बैनर इधर उधर हो, पूरे तैयारी का पूरा लक्ष्य केंद्रित होता है उनका। और चलिए वहां पर आप देख सकते हैं झांसी कुछ बयां करती है, कल भी बहुत स्माइल थी उनके चेहरे के ऊपर। और आकाश शेठ कातारा, राजेश शेठ कातारा पहले ओवर में 16 रन ठोके, दमदार शुरुआत हमें देखने को मिली। अभी तक बात करेंगे तो बल्लेबाजी करने वाली टीम वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ूकपाड़ा, भले ही इनका पहला विकेट सस्ते में लौटा होगा, लेकिन उसके बाद ये पारी का मोर्चा संभालते हुए 2 बल्लेबाज स्विच हिट का प्रयास जरूर कर रहे थे। भावेश उलवेकर की एक खासियत थी कि जो बाएं हाथ से गेंदबाजी करते और राइट हैंड से बैटिंग करते, यानी कि कमिंडू मेंडिस जो है श्रीलंकाई टीम के खिलाड़ी, मागुरु जब लेफ्टी बैट्समैन आता है तो वो राइट हैंड से बॉलिंग करते हैं, और जब राइटी बैट्समैन आता है तो लेफ्ट हैंड से बॉलिंग करते हैं। ये देखिए आप, जब अंतिम मैच उनकी वनडे हुई थी लंकाई और न्यूजीलैंड के खिलाफ, हवा में गेंद जरूर थी, दूसरे तीसरे अटेम्प्ट में रिले कैच हो सकता था, लेकिन 2 रन वहां पर मिले। माफ कीजिए, ये कैच पकड़ने का मौका था उनके पास, तीसरा रन भी पूरा किया जहां पर एक भी रन नहीं होना चाहिए था। लेकिन तारीफ जरूर करेंगे संदेश, ये जो उन्होंने सुपला शॉट खेला था तो बिल्कुल हवा में काफी देर तक की गेंद, आसान नहीं था, खिलाड़ी को पीछे मुड़कर बहुत दौड़ लगानी पड़ी और लगभग पहुंच ही गए थे। पहले दूसरे तीसरे अटेम्प्ट में कवर के लिए आए थे, लग रही थी हाथ में गेंद, लेकिन क्या छूटा और सामने से वहां पर 3 रन चुराए। और इसी 3 रनों की मदद से वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ूकपाड़ा टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। अभी भी यहां पर जरूरत है रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 23 गेंदें बची है, 22 गेंदें बची है और चाहिए 34 रनों की जरूरत। गेंदबाज संदीप बेहतर गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन इस वक्त इस बार भी मौका बना था, विकेट कीपर ने ये गलती की है। 2 बड़े झटके यहां पर लग सकते थे, एक थे भावेश उलवेकर का कैच ड्रॉप, उसके साथ साथ अब नितेश भोईर का भी कैच ड्रॉप, यानी कि 2 महत्वपूर्ण खिलाड़ियों को मिला हुआ जीवन दान कहीं ना कहीं सहारा 11 शिवकर टीम को खतरे में डाल सकता है। शिवकर टीम की चर्चा करेंगे दोस्तों, हमारे विद्यमान सरपंच आनंद भाई, जिनके नाम से इस टीम को हमेशा टी शर्ट्स प्रदान की गई है, बढ़िया योगदान उनका रहता है। उनके शुभ हाथों से कल हम उद्घाटन समारोह भी देखा। आनंद भाई स्वागत करेंगे विद्यमान सरपंच। और इस बार सीधा मिड विकेट के ऊपर से खेला है, धमाकेदार छोड़ा हुआ क्या, जले पे नमक चढ़ाए, सीमा पार 6 रन। बिल्कुल सही गाना बजाया, मौका मिलेंगे तो हम बताएंगे। मौका दिया वहां पर विकेट कीपर ने इस बल्लेबाज को, और ये हमारे डीजे नितिन सानिया साउंड सर्विस धुंधरे, जिनका ये सुमधुर डीजे ऑपरेटिंग प्रेजेंस ऑफ माइंड आप यहां पर जरूर देख सकते हैं। दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन, 2 खिलाड़ियों का कैच छूटे, उसके बाद टूट पड़े हैं गेंदबाजों के ऊपर।
और खास हम चर्चा करेंगे अद्विक एंटरप्राइजेस के ओनर वैभव शेठ ठौले, इनका भी स्वागत करेंगे। सिविल कॉन्ट्रैक्टर, बहुत सारी उपलब्धियां उन्होंने अपने जीवन में कम उम्र में हासिल की है, वो भी अगर यूट्यूब के माध्यम से मैच का आनंद ले रहे होंगे तो उनका भी स्वागत करेंगे। चंद्रकांत पाटिल देख सकते हैं, एक अनुभवी क्रिकेटर है, वहां पर स्क्रीन के ऊपर नजर आते हुए संदेश एवन जोड़ी के दमदार आयोजक। इस बार हवाई यात्रा करने का प्रयास तो किया था जरूर, मिड विकेट का खिलाड़ी है बाउंड्री लाइन के नजदीक, ये भी ड्रॉप हो सकती थी कैच, लेकिन दूसरे अटेम्प्ट में ये कैच उन्होंने पकड़ा, अन्यथा ये कैच ड्रॉप हो सकती थी। फिर आप देख सकते हैं कि जिस तरीके से थोड़े से गुस्से में थे अपने आप से कि जो कैचेस छूटे उनके खिलाड़ियों के द्वारा, और इस बार बढ़िया कैच, बैट्समैन लौटेंगे। नितेश बैक टू द पवेलियन। थँक्स रॉकस्टार। यानंतर मैत्रीपूर्ण लढत असणार आहे, एका बाजूला खाकी वर्दीतील देवदूत तर एका बाजूला पांढऱ्या कोटातील देवदूत, अर्थात महाराष्ट्र राज्य पोलीस यंत्रणेतील सर्व आमचे शिलेदार असतील, वैद्यकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्ग असतील, या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत। न्यू बैटर साहिल उल्वेकर, नए बल्लेबाज आते हुए, जहां पर रन और गेंदों के बीच में फासला, अभी तक बात करेंगे स्कोर कार्ड के ऊपर, रन संख्या फिलहाल बनी है 25, 19 गेंदे और 28 की जरूरत। तर आकाश पाटील या नाणेफेकीसाठी आणि दिनेश सावंत सर आपण या नाणेफेकीसाठी। बॉलर तैयार होंगे और इस बार विकेट कीपर ने चालाकी दिखाई, गेंदबाज ने फिंगर रोल किए, और क्या कमाल की यहां पर विकेट टेकिंग एबिलिटी, लगातार ये दूसरा विकेट इस ओवर में, और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है दूसरा। 2 ओवर के समाप्ति के बाद 25 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर वीरा स्पोर्ट्स खिड़ुक पड़ा। अब 3 ओवर में चाहिए 28 रनों की जरूरत। तरीके से गौरी स्पोर्ट्स नेवाली 2 में इन एक्शन में जिस तरीके से अफगानिस्तान के विकेट कीपर शहजाद खान आई थिंक बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, बिल्कुल वैसे ही महागुरु आज गौरी स्पोर्ट्स नेवाली 2 की तरफ से साहिल माली भी इन एक्शन में नजर आएंगे। महागुरु, इन्हें क्रिकेट के बजाय में WWE में जाना चाहिए था। जरा कैमरा फोकस करो संदेश, वहां पर इन एक्शन में नजर आएंगे साहिल, दमदार बल्लेबाजी के लिए जाने जाते। अगर इनके रडार में गेंद आएगी ना, ये 1 2 3 चौथे पहाड़ के ऊपर से भी जा सकते हैं। प्रैक्टिस को इसी मैदान में हमेशा रहते। राजेश का तरह गेंद जरा लोहे के मंगवाइए। राजेश शेट्टी इनके भांजे हैं, चेहरे पर स्माइल है, आज मौका है इनके पास बड़े शॉट लगाने का, अगले मुकाबले में खेलते हुए नजर आएंगे। जिस तरीके से अफगानिस्तान के विकेट कीपर है ना मोटे, बिल्कुल वैसे ही नजर आते हुए। अट्ठाईस रनों की बिल्कुल जरूरत है। मयूर घरत बॉलिंग मार्ग पर, पारी का तीसरा ओवर, व्यक्तिगत दूसरा ओवर लेकर आए थे, तेज तर्रार वहां पर गेंद डाली थी, अपील की गई थी विकेट कीपर के द्वारा, लेकिन वहां पर बात करेंगे गेंदबाज का वहां पर रिस्पांस थोड़ा सा कम मिला। बढ़िया बढ़िया लाइन और लेन, जहां से विकेट गवाए ना कि वहां से शुरुआत ऐसी दिखाई है टीम सहारा 11 शिवकर ने। टीम का स्कोर रुका हुआ है, धीरे धीरे मुकाबला अपने गिरफ्त में लाने का प्रयास कर रही है सहारा 11 शिवकर। हर साल खेलती है इस टूर्नामेंट में, और इस साल भी उन्होंने अपनी क्षमता दिखाई, और वीरा स्पोर्ट्स खिड़ुक पड़ा टीम के खिलाफ उनका मुकाबला। तेज बॉल डाली थी, जरूर अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन ये लेग स्टंप छोड़ती हुई गई शायद, लेकिन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग की तरफ गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन।
लेग बाय के तौर पर चौका मिला है बल्लेबाज के बल्ले से। लेग बाय के तौर पर माफ कीजिएगा, इस बार सेंसिबल क्रिकेट, कट मारा है लेकिन वहां पर फील्डर तैनात है। एक रन तो पूरा, दूसरे का प्रयास आसानी के साथ वहां पर 2 रन मुकम्मल किया और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ुकपाड़ा टीम का 31-31 रनों के ऊपर। अब अंतिम गेंदें बची है 15 और चाहिए जीतने के लिए 22 रनों की जरूरत। भावेश उल्वेकर 200 के स्ट्राइक रेट से 7 गेंदों में 14 रनों की पारी अब तक साकार करते हुए। आकाश शेठ का तरह देख सकते हैं दोस्तों, जब नेवाली प्रीमियर लीग खेली जाती है ना, बड़ी विक्रमी खरीदी होती है उनके ओर से, क्योंकि उनका पल्ला कम से कम 5-5.5 हजार का होता है। और सोनू जैसे धाकड़ गेंदबाज के ऊपर भी रिवर्स शॉट 3-3 छक्के दागने की ताकत उनमें है। लेकिन बैटल अच्छा नजर आएगा। 26 जनवरी को शायद नेवाली प्रीमियर लीग का आगाज हमेशा हम देखते हैं, इस सीजन में भी काफी मजा आएगा। चलिए बॉलर होंगे तैयार, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट से मयूर गरत। अच्छा शॉट है, ऑन साइड में मोड़ दिया है वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ। कप्तान वहां पर प्रणय गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 ही रन मिलेगा। गुड फील्डिंग, कमाल की फील्डिंग का नजराना आप यहां पर दिखाती हुई टीम शिवकर, क्योंकि थोड़ी सी पहले गलती हुई थी उनकी ओर से, कैचे छूटे, उसके बाद चौके छक्के मिले और उसके बाद ये थोड़ी सी सुधारना उनकी फील्डिंग में नजर आती हुई। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 32। 14 गेंदों में चाहिए अभी भी 21 रनों की आवश्यकता। क्या यहां से जो वार कर रही है, हालांकि वीरा स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा टीम के ऊपर, क्या वो वार सह पाएगी? गेंदबाजी खतरनाक साबित होती हुई। पहले पावर प्ले में बहुत सारे रन लुटाए थे, लेकिन गेंदबाज मयूर की अगर आप गेंदबाजी देख सकते हैं तो लगभग 38 सर्कल है जो मिड ऑन और मिड ऑफ, उससे बाहर से गेंदबाजी, यानी कि लॉन्ग रन है इनका, और तेज गेंदें डालना इस गेंदबाज की हमेशा आदत जानी जाती है। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है मिड विकेट की तरफ, फील्डर आते हुए दूर से तोहरा खराब फील्डिंग, जिसका फायदा शायद मिला जरूर है, लेकिन कवर कितना बढ़िया देखिए। बैकअप के लिए खिलाड़ी आए थे, उनके द्वारा बेहतरीन फील्डिंग का नजराना, लेकिन सामने वाले खिलाड़ी को रोकना चाहिए था इस गेंद को। यस, बघा जी लहान लहान मुलं आहेत त्यांनी मैदानामध्ये चेंडू जर विकेट सेमीरेषेच्या बाहेर जरी गेला तिथे मात्र तुम्ही धावायचं नाहीये। आमचे प्लेयर्स आहेत, क्षेत्ररक्षक आहेत खऱ्या अर्थाने, कुणीच मैदानाच्या आतमध्ये, कुणी इथं मैदानाच्या बाहेर बसणाऱ्याने कुणीही खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करायचा नाहीये। हा महेंद्र पाटील आमचे गौरी स्पोर्टचे सिनियर क्रिकेटर, सुप्रसिद्ध विकेट कीपर सुद्धा आहेत। आक्रमक फलंदाज स्टेसी संपर्क साधावा, राजेश शेठ काथारा तुमच्या आतुरतेने वाट पाहतात आणि गौरी स्पोर्टच्या वतीने ते सूचित करण्यात आलेले आहे, मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात, चेंडू यदा कदाचित त्यांच्या दिशेमध्ये येत असेल तर त्यांनी मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करायचा नाहीये, फक्त ती मुभा आमच्या खेळाडूंसाठी असणार आहे। तो चलिए बेहतर फील्डिंग नजर आई वहां पर, थर्ड अंपायर का निर्णय चेक किया वहां पर, और रन मिलेंगे मात्र 3। 1 रन बचा है, जहां पर 1 रन होना चाहिए था, वहां पर फील्डिंग खराब हुई, उसकी वजह से ये
एक्स्ट्रा 2 रन मिले, लेकिन बाउंड्री भी रोकी गई। बढ़िया फील्डिंग। अब 13 गेंदों में चाहिए 18 रनों की जरूरत। 35 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। दोनों टीमें सुबह के सत्र में आप देख सकते हैं दोस्तों कि जी जान से लड़ रही है। हर एक टीम चाहती है कि वहां पर अपना मुकाबला, अपनी टीम के लिए हम अपना बेहतर प्रदर्शन दें, और ये बेहतर प्रदर्शन अब तक इन दो टीमों के द्वारा ये मैदान के ऊपर नजर आता हुआ। ये गेंद क्रूशल होगी। 13 गेंदों में चाहिए 18 रनों की जरूरत। और हल्के हाथों से गेंद को ढकेला। खुद गेंदबाज आ रहे थे वहां पर, लेकिन उससे पहले शॉट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी आकर गेंद को उठाए, फील्ड करे। 1 रन के साथ ओवर नंबर 3 समाप्त। पानी जाएगा मैदान में। आप आने वाली 12 गेंदें और चाहिए 17 रनों की जरूरत। तब तक ड्रिंक से सुनते हैं अंदर ट्रॉफी में संगीत डीजे नितिन की। गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण पुढची लढत खेळवणार आहोत। या शौर्य 11 भरदेव रिटगर आपल्या संघनायकाने स्टेजशी संपर्क साधायचे आहे। नाणेफेक इथे केली जाईल। ड्रिंक्स ब्रेक आहे आणि राजेश काथार यांनी सूचित केलेलं आहे की नाणेफेक होणं गरजेचं आहे। तत्पूर्वी बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे, कारण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी ते 17 धावांची गरज असणार आहे। विराज स्पोर्ट खिडूपाडा क्रिकेट संघाला सामना अतिशय प्रेक्षणीय बघायला मिळतो। O2 रॉकस्टार प्रवीण गायकर। साठी ते शुभेच्छा आलेल्या आहेत। पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय आनंददादा ढवले साहेब आणि युवा उद्योजक अद्विक एंटरप्राइजेस वैभव शेठ ढवले यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। चलिए गेंदबाजी में परिवर्तन। दूर वाले छोर से सिद्धू ढवले, सिद्धार्थ को गेंदबाजी के लिए बिल्कुल लाया गया है। बेहतरीन गेंदबाज जाने जाते हैं। 40 गांव प्रीमियर लीग जो खेली जाती है वहां पर भी उनकी बोली लगाई जाती है, और निश्चित तौर पर एक दमदार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। टर्न करने की ताकत उनमें है, लेकिन इस वक्त जो हालात बहुत ही खतरनाक है, जहां पर भावेश उल्वेकर का विकेट अभी भी मैदान के अंदर डटा हुआ है, जो टीम को आखिरी तक लेकर जाने की क्षमता रखते हैं, और वहां पर सिद्धार्थ जो सिद्धू जो गेंदबाजी की ताकत है उनकी, वो भी काफी खतरनाक है। तो चाहिए 12 में 17। पहली गेंद राउंड द विकेट से। हाफ ट्रैकर की बॉल शरीर से दूर फेंकना चाहते थे, गेंद तक पहुंचे और डीप पॉइंट के ऊपर से खेला गेंद सीमा रेखा पार। भावेश के बल्ले से 4 रन। बढ़िया यहां पर चौका मिला 4 रनों की मदद से। स्कोर मात्र पहुंचा है अभी भी 40 रनों के ऊपर। 13 रनों की जरूरत 11 गेंदों में जीतने के लिए। मुकाबला इन चौकों की मदद से पूरी तरीके से विराट स्पोर्ट्स 11 खिड़कपाड़ा खींच रही है। धीरे धीरे इस मुकाबले को अपने तरफ पकड़ मजबूत करती हुई, जब तक मैदान के अंदर भावेश का विकेट है तब तक यहां पर विराट स्पोर्ट्स 11 खिड़कपाड़ा सुरक्षित है। लेकिन एक छोड़ा हुआ कैच जो थोड़ा सा महंगा गिर रहा है। अभी तक सहारा 11 शिवकर टीम को। सिद्धार्थ की गेंद अच्छी थी, लेकिन गेंद तक पहुंचे वहां पर बल्लेबाज भावेश। फिर से एक बार बोलो तैयार। ये लाइन अच्छी है, लेकिन इस बार खड़े खड़े मारने का प्रयास किया था। लेंथ थोड़ी सी पीछे थी। इससे पहले गेंद आपने देखा उछाल मिला, जहां पर बाहर जा रही थी ऑफ स्टंप के, वहां तक पहुंचे वो गेंद तक, वो चौका धागा था। लेकिन इस बार लेंथ आपने जरूर देखी कि जिस तरीके से टप्पा भी ज्यादा उछला नहीं, और बीट करते हुए बल्लेबाज को गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में जाती हुई डॉट बॉल की समाप्ति। सिद्धू ढवले 2 गेंदों में 4 रन। 10 गेंदों में अभी भी चाहिए 13 रनों की जरूरत। हाई वोल्टेज मुकाबला अभी तक आपके सामने नजर आता हुआ। दो टीमों के बीच में ये बैटल। छोटी गेंद थी, बैट के टो एंड पर लगी है, हवा में है काफी देर तक। मिड विकेट में खिलाड़ी तैनात, कोई चूक नहीं सूरज पाटिल के द्वारा। अब आएगा खेल में मजा। इंपॉर्टेंट विकेट, भावेश मैदान से बाहर। बची हुई गेंदें हैं 9 और चाहिए जीतने के लिए 13 रनों की जरूरत।
क्या बात है, यहाँ पर विकेट लिया है। अब थोड़ी सी बातें कुछ करते हुए ऋतिक से वहां पर न्यू बैटर आएंगे भावेश। बैट के निचले हिस्से में जरूर लगी ये गेंद, लेकिन काफी देर तक हवा में गई। कभी कभी योगेश मडवी सर ऐसा होता है कि बैट के निचले हिस्से में गेंद लगती है ना, तो बहुत लंबा छक्का भी कभी कभी देखने को मिलता है, लेकिन इस बार जो टाइमिंग थी वो थोड़ी सी खराब देखने को मिली। काफी देर तक हवा में गेंद गई। ये एनालिसिस आप देख सकते हैं। 9 गेंदों में चाहिए 13। सहारा 11 शिवकर बनाम वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ुकपाड़ा, और खिड़ुकपाड़ा टीम को चाहिए 9 गेंदों में 13 रनों की जरूरत। जबरदस्त फाइट, जबरदस्त फाइट। दो टीमों के बीच में अभी तक कोई भी टीम हार मानने को तैयार नहीं है, और यहाँ पर जीतने के लिए दोनों भी टीमें बरकरार है। लेकिन जो जीतेगा वो आगे के राउंड में क्वालिफाई करेगा, और हारेगा मात्र उन्हें अगले साल 2025 का इंतजार करना पड़ेगा, जब नवंबर 27 को ये टूर्नामेंट चालू होगी 2025 में। ये 15वां साल है 2024 इस सीजन की। और इस बार हाफ ट्रैकर बॉल, सीधा गेंद पाइन लेके ऊपर से, और ये छक्का है ना, मैच को जीत की तरफ ले जाने वाला था, और सीधा ठोका है 6 रन। के बल्ले से ये दमदार 6 रन। 8 गेंदों में चाहिए 7 रनों की जरूरत। शौर्य 11 रीडगर विपक्ष गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली, ये दो टीमों के बीच में अगला मुकाबला होगा। तो चलिए इस बार सिंगल मिलेगा। सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 47। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 7 गेंदें बची और चाहिए जीतने के लिए 6 रनों की जरूरत। स्ट्राइक इन पर आप देख सकते हैं सुनील, ऋतिक के बल्ले से हमें एक छक्का देखने को मिला, यानी कि जो भावेश आउट होने के बाद ऐसा लग रहा था कि दबाव डालेगी शिवकर टीम, लेकिन उन छक्कों की मदद से पूरी तरीके से मुकाबले में जो बनी रही थी टीम सहारा शिवकर, उस टीम को मात्र बैकफुट पर ढकेल दिया है। बॉलर तैयार, और इस बार सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक था। मिड ऑन में कोई नहीं, डीप लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन। ओवर थ्रो, क्या दूसरे की कोशिश कर पाएंगे? जी हाँ जरूर करेंगे। ये गलत सोच खेल रही है यहाँ पर शिवकर टीम। एक भी बच सकता था तो आपके हाथों में 5 रन रह सकते थे, लेकिन वहां पर 2 रन बटोरे, और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति के बाद 49, 6 गेंदों में चाहिए 4 की जरूरत। चलते हैं तब तक टॉस बॉक्स में। थँक्स रॉकस्टार केले जाणार आहे। शौर्या 11 भैरवदेव रिडगर विपक्ष गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत। शौर्या 11 क्रिकेट संघाचे संगनायक विलास असतील किंवा संदेश, आपला एक प्रतिनिधी नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे, आणि महेंद्र उपस्थित आहेत। नाणेफेक इथे मान्यवरांच्या शुभास्ते आपण करणार आहोत। आकाशडी आपण नाणेफेक आपल्या शुभास्ते केली जाईल। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे, स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत, आणि सामना मात्र इथे 5 षटकांचा खेळवला जाणार आहे। एका बाजूला यजमान संघ आहे, तर एका बाजूला आपण पाहतो पाहुणा संघ, अर्थात यजमान और मेहमान। बघूया नाणेफेकीचा कौल इथे गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ। महेंद्र फक्त निर्णय, शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाने, आणि तत्पूर्वी बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे। तो चलिए यहां पर 6 में चाहिए थे गेंद के ऊपर, रनआउट के तौर पर विकेट जाएगा मैदान से बाहर।
मुकाबला अब भी बैलेंस है, यानी कि 5 गेंदों में चाहिए 4 रनों की जरूरत। बल्लेबाज, इसके बाद एक महत्वपूर्ण अनाउंसमेंट होगी इस टूर्नामेंट में। जो भी खिलाड़ी अपने अर्धशतकीय बल्लेबाजी का दमखम दिखाएगा, यानी कि 50 ठोकने वाले बल्लेबाज को अष्टविनायक ढाबा इनके ओर से एक आपको कूपन दिया जाएगा, जिसमें जिस कूपन में कम से कम आपके 8 खिलाड़ी वहां पर खाना खा सकते हैं। ये कूपन आपको दिया जाएगा, उस कूपन में ही आपको जाना है। लेकिन अगर आप सोचते हैं कि बाकी अपने दोस्तों को लेकर जाएंगे, वो नहीं चलेगा। आपके टीम के जो प्लेयर है वही आप लेकर जाना है। यह आपके लिए सुवर्ण मौका जो कूपन के हिसाब से होगा। इस बार हवाई हल्ला किया है और सीधा गेंद को फेंका डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, मैच विनिंग छक्का। और आज के दिन का पहला मुकाबला जीता है वीरा स्पोर्ट्स 11 खिड़ुकपाड़ा टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम सहारा 11 शिवकर। और इस मैच के हीरो होंगे मैन ऑफ द मैच जिस गेंदबाज ने, गेंदबाजी की चर्चा करेंगे तो टोटल 13 रन देकर 1 सफलता ली भावेश, और बल्लेबाजी करते हुए रन ठोके उन्होंने 16, हो रहे इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो। थँक्स रॉकस्टार प्रवीण, अतिशय प्रेक्षणीय आणि दमदार लढत झाली। एका बाजूला विरा स्पोर्ट खिडूकपाडा अर्थात राहुल उलवेकर यांचा संघ, तर एका बाजूला आपण बघितलं उत्तम यांनी खऱ्या अर्थाने उत्तम यांचा संघ सारा शिवकर। आणि या लढतीमध्ये विराज स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या लढतीमध्ये विजय संपादित केलेला आहे। राहुल उलवेकर, भावेश उलवेकर, तुमच्या संघाचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो। आणि सारा शिवकर क्रिकेट संघाने उत्तम तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। आणि महागुरु या स्पर्धेमध्ये बघा सुवर्ण संधी असेल, संपूर्ण 6 दिवसामध्ये जो कोणी खेळाडू अर्ध